बेळवालेची मुलगी शिष्यवृत्तीमध्ये जिल्ह्यात प्रथम कुरुंदवाडच्या पीएम श्री कुमार विद्या मंदिरची शिष्यवृत्तीमधील 2 अंकी अपेक्षा पूर्ण। कुरुंदवाड तालुका शिरोळ येथील पीएम श्री कुमार विद्या मंदिर नंबर 3 ची विद्यार्थिनी आणि एका भेळ व्यवसाय करणाऱ्याची मुलगी कुमारी शर्वरी हेमांगी राजगोंडा पाटील हिने इयत्ता 4थी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला। कोणतीही शिकवण अथवा अकॅडमीचा आधार न घेता केवळ शिक्षकांच्या आणि आई-वडिलांच्या मार्गदर्शनावर तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिच्यावर आणि प्रौशालेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे। कुरुंदवाड येथील पीएम श्री कुमार विद्या मंदिर नंबर 3 च्या इयत्ता 4थी मधील शिष्यवृत्तीमध्ये तब्बल 11 विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीतून या प्रौशालेचे द्विअंकी यशस्वी विद्यार्थी हे स्वप्न पूर्ण केले। या प्रौशालेचे मुख्याध्यापक रविकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोणत्याही प्रकारचे शिकवणी अथवा अकॅडमीचा आधार नसताना केवळ गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी शर्वरी पाटील हिने तब्बल 88% गुण मिळवून कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला। तर याच प्रौशालेसोबत अकॅडमीचा आधार घेऊन कुमारी संस्कृती गावडे हिने 280 गुण मिळवून राज्यस्तरीय 7वा क्रमांक पटकावला। तर रियांश अमोल बंडगर यांनीही वृषालीसोबत अकॅडमीचा आधार घेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत यश मिळवले। याचबरोबर श्लोक काटकर, आरव गंगाधर, माहीम कोठीवाले, सेजल पाटील, स्वरा चव्हाण, हरिप्रिया फल्ले, आराध्या दळवी, आयुश्री कुबाडे या विद्यार्थिनींनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत ठसा उमटवला। याचबरोबर इयत्ता 5वी मध्ये स्वराज जानवेकर, रुद्र गडगले, वेदांत राजमाने, प्रणव पुजारी, स्वरा कुर्ले, श्रीनव माने यांनीही यश प्राप्त केले। इयत्ता 7वीच्या शिष्यवृत्तीमध्ये प्रज्योत प्रफुल्ल पाटील, सुखदा जोशी, राही पट्टण शेट्टी, श्रेया गीताजे, तर इयत्ता 8वी मध्ये सृष्टी भुई, मुक्ता रावण यांनीही यश संपादन केले। या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रविकुमार पाटील यांच्यासह वर्गशिक्षक किरण माने, तुकाराम पाटील, सौ सावित्री नवाळे, सौ सुनीता नेजे, मधुरा धातुंडे, गायत्री शिकलगार, विकास पवार, सुनीता गायकवाड, बाबासो प्रधाने, तेजा शिरोळकर, शिवाजी शिंदे, कविता शिंदे, विलास भागवत, अरुण नवाळे आदींचे मार्गदर्शन लाभले। माझं नाव शर्वरी हेमांगी राजगोंडा पाटील। मी माझ्या शाळेमध्ये माझे मुख्याध्यापक माननीय रविकुमार पाटील सर, गायत्री शिकलगार मॅम, परत नवाळे मॅम, आमचे किरण माने सर, माझ्या आईवडील यांनी मला सहकार्य केले म्हणून मी इथे पोहोचले। आणि माझी एकच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी तुमच्या सर्व मुलांना जिल्हा परिषदच्या शाळेत शिकण्यास घालावे। तू अभ्यासाच्या बाबतीत म्हणजे तयारी कशी केली होतीस किंवा अभ्यास कसं करत होतीस? मला माझ्या शिक्षकांनी जेवढं अभ्यास दिला होता तो करून मी पाठांतर करायचे। माझ्या आईवडीलही त्यामध्ये मला मदत करायचे। टीव्हीवर काही इन्स्ट्रक्शन टाकून मी ते पाठ करायचे, त्याच्यातून मी अभ्यास करायचे। तुला भविष्यात काय व्हायचं आहे? मला भविष्यामध्ये सायंटिस्ट व्हायचं आहे। अशाच अपडेट्ससाठी एसपी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।